अचलपूर शहराला साहित्याची फार जुनी परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा सातत्याने चालू ठेवण्यासाठी जुड्या शहरातील अनेक तरुण साहित्यिक समोर येत आहेत। यातीलच एक नाव म्हणजे गंधार विश्राम कुलकर्णी। नवोदित वक्ता, लेखक, कवी म्हणून गंधार कुलकर्णी यांचे नाव प्रसिद्ध आहे। 26 नोव्हेंबर 2023 रोजी गंधार कुलकर्णी यांचा पद्यस्पर्श हा दुसरा काव्यग्रंथ अंजनगाव सुरजी येथील श्री देवनाथ मठामध्ये प्रकाशित झाला। पुस्तकाचे प्रकाशन देवनाथ मठाचे पीठाधीश्वर परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज व पूजनीय माई यांच्या शुभ हस्ते झाले। या प्रसंगी कुलकर्णी परिवारासोबत डॉक्टर नितीन सराफ, प्रकाशक सचिन सुकलकर व प्रिया सुकलकर, पुष्पक भिरंगी उपस्थित होते। 2019 साली गंधार कुलकर्णी यांचा काव्यतरू हा पहिला काव्य संग्रह प्रकाशित झाला होता। त्यानंतर गंधारने लिहिलेल्या कवितांचा पद्यस्पर्श हा काव्य संग्रह आहे। या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात विश्राम कुलकर्णी व डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांनी परमपूज्य गुरुजींचे पूजन करून केले। त्यानंतर पूजनीय गुरुजी व माई यांच्या शुभ हस्ते पद्यस्पर्शाचे विमोचन झाले। पद्यस्पर्शाचे विमोचन करताना परमपूजनीय श्री जितेंद्रनाथ महाराजांनी गंधारच्या कवितांमध्ये भाव आणि स्पृहण दोन्हींचा समन्वय आहे असे सांगितले। यानंतर पद्यस्पर्शचे प्रकाशक सचिन सुकलकर व प्रिया सुकलकर आणि प्रमुख अतिथी डॉक्टर नितीन सराफ यांचा जितेंद्रनाथ महाराजांनी सत्कार केला। प्रकाशन सोहळ्याची सांगता गंधार कुलकर्णी यांच्या काव्य वाचनाने झाली। पद्यस्पर्श या काव्य संग्रहाला परमपूजनीय गुरुजींचे आशीर्वचन लाभले आहे। सोबतच पद्यस्पर्शातील कवितांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी प्रस्तावना दिलेली आहे। साहित्य क्षेत्रातील गंधारची वाटचाल यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ कादंबरीकार व समीक्षक डॉक्टर रवींद्र शोभने यांनी काव्य संग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत। अशा सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळींच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्तमरित्या संपन्न झाला। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।